कैलासवासी माता सकोबाई रामचंद्र पवळे आमचे अण्णा कैलासवासी भानुदास पांडुरंगराव पोंडे या सर्वांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून आज या ठिकाणी आम्ही एका छोट्या खाणी कार्यक्रमाचं प्रयोजन केलं गेलेलं होतं। खरं तर जांब ही आमची जन्मभूमी आहे आणि आपल्या जन्मभूमीमध्ये मल्हारी मार्तंडाचं जागरण व्हावं, जागरण करावं असा हा आमच्या बाबांचा ठास होता आणि आमच्या बाबांची इच्छापूर्ती म्हणूनच हे या खास कार्यक्रमाचं प्रयोजन मी माझं दैवत ज्यांना मानतो असं माझा देव मल्हारी मार्तंडाच्या नंतरचा माझा देव माझ्या हृदयात साठवलेला आदरणीय लक्ष्मणरावजी पोंडे सरांना मी अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी मल्हारी मार्तंडाच्या प्रतिमेचं आपण आपल्या हस्ते पूजन करावं आणि पुन्हा आपण या कार्यक्रमाला सुरुवात करावी। आपण महाराज आम्ही जेजुरीवर प्रतिमा आणली होती ती आपल्या हस्ते पूजन केलं। परत आमची इच्छा की आमच्या बाबांच्या हातानं आमच्या देवाच्या हातानं या प्रतिमेचं पूजन पुष्पहारानं करायचंय। आदरणीय बाबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन मल्हारी मार्तंडाचं आपल्या हातानं पुष्पहारानं आपण वंदन करावं। आदरणीय बाबा याचबरोबर आईला सुद्धा विनंती करतो की आपण समोर या ठिकाणी दोन खुर्च्या ठेवलेल्या आहेत, या ठिकाणी आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय। दोन्ही उभयतांना विनंती करतो की आपण मल्हारी मार्तंडाचं साक्षात दर्शन घ्यावं। आम्हाला आमच्या जीवनामध्ये जो काही प्रसाद मिळाला आहे खरं तर मल्हारी मार्तंडाकडूनच मिळाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आणि या ठिकाणी आई तुम्ही दोन्ही उभयतांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी काही वेळ स्थानापन्न व्हावं। आमच्या बाबांचे सर्वात ज्येष्ठ निवडे तसं तर आमच्या माळी समाजामधला सगळ्यात वयस्कर माणूस ज्यानं वयाची 100वी पार केली, ज्यांनी वयाची 100वी पार केली असे आमच्या बाबांचे सख्खे मिळवणे माझी आज्ञा नाही पण खूप आठवण येते। बाबांचे मिळवणे त्याच्यामुळे आज येऊ शकले नाहीत म्हणून संभाजीराव पवळे यांच्या वतीनं आई बाबांचा सन्मान करण्यासाठी त्यांचे द्वितीय चिरंजीव संजय संभाजीराव पवळे त्यांच्या सुमित्र पत्नी संगीताताई संजय पवळे यांना मी अशी विनंती करतो की आपण दोघांनी येऊन माझ्या बापूच्या वतीनं, तुमचा नाही माझ्या बापूच्या वतीनं आपण दोघांनी येऊन
या दोन्ही उभयतांचा आपण सन्मान करावा. खर तर या ठिकाणी आमच्या संभाजीराव पोळे बाबूबद्दल सांगायसारखं खूप आहे आणि मी जास्त वेळ बोलणं उचित नाही. बापू म्हणजे बापूच आहे. अख्ख्या कुटुंबाची नव्हे अख्ख्या माळी समाजाचा सेवा करणारा एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून संभाजीराव पोळे यांना ओळखलं जातं. त्याच्यासाठी आपण थोड्याशा टाळ्या वाजवूया. आणि अजूनही जे आपल्यामध्ये हयात आहेत पण अगदी मुलासारखं मी भेटलो तर मला अगदी म्हणतात की उद्या आपण डोसा खाऊ रे. अगदी 100 पार केलेला माणूस पण मी 50च्या आत मधला 10 वर्षाच्या मुलाबद्दल सुद्धा अशाच प्रकारचं प्रेम. आदरणीय माझे मामाश्री संजय पोळे, माझ्या मामी संगीताताई पोळे या दोघांच्या वतीनं दोघांच्या हस्ते संभाजीराव पोळेच्या वतीनं सन्मान. खर तर काय सांगावं कुणाबद्दल. आमचे गुरु आदरणीय या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप छान गातात, खूप छान गातात आणि गायकीमधला आवाज जर आपण म्हटलं प्रल्हाद शिंदेची उभय महाराष्ट्राला तोड नाही. निश्चितच प्रल्हाद शिंदे नाही पण शिंदे सरांसाठी प्रल्हाद शिंदेच्या आवाजामधलं एक छोटस गीत सादर करतो. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. हीच प्रल्हाद शिंदेची कविता जशी काय माझ्या बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जपली आणि त्यांनी खूप चांगले कर्म केले. त्यांच्या 4 मुलींना उच्च विद्या घोषित केलं. त्यांचाच मी एक पुत्र, मी पण एक उच्च विद्या घोषित आहे. आणि अगदी आमच्या बाबाविषयी बोलताना बऱ्याच वेळेला मला असं वाटते चालता बोलतो एक आमचं टीव्ही चॅनल आहे, एक आपलातून व्यक्तिमत्व आहे. समाजामध्ये जामनगरीमध्ये त्यांच्या जन्मापासून आज 72 वर्ष पूर्ण केले. मला माहित नाही पण मला आजी सांगायची, आता आजी नाही. काही गल्लीमधल्या बुजुर्ग बाया सांगतात दीपोळीच्या सणाला आता गलीचं तळप माझ्या बाबांनी करायचं. एक स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि आज त्यांनी 72 पूर्ण केली. पुन्हा एकदा आपल्याला अशाच प्रकारचा त्यांचा अमृत महोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. खरंच एक अफलातून व्यक्तिमत्व, एक आदर्श पुत्र, एक आदर्श पती, एक आदर्श पिता, एक आदर्श आजोबा, आदर्श सासरा, आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक आपल्या हातून असंख्य अशा प्रकारचे विद्यार्थी घडवले. त्यांचे पावती म्हणून काही विद्यार्थी आज या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित आहेत. खरंच मला यांच्याबद्दल निश्चितच बोलायचं नाही कारण मी बोलणे हे उचित असणार नाही. मी त्यांचा पुत्र आहे म्हणून मी बोलणं उचित नाही. पण खरं आहे ते मला माहित आहे, माझ्यापेक्षा कोणालाही जास्तीचं माहित नाही म्हणून मी आज माहित हातात घेतला. आणि खरं तर एका सुंदर अशा कवीनं 2 ओळी अशा प्रकारच्या मांडलेल्या आहेत. ज्यांच्या अंगणात घुसले
त्यांनी गोडवर पाणी द्यावं, त्यांच्या अंगणात घुसले त्यांनी गोडवर पाणी द्यावं, ज्यांची अभाय एवढी उंची त्यांनी थोडं खाली द्यावं, आणि जीवन जगण्याची कला ही केवळ लक्ष्मणराव पुंडेकरांना शिकावं. एक आदर्श व्यक्तिमत्व, एक निसर्गाचा आनंद ठेवा म्हणजे माझे वडील. खिसा रिकामा असला तरी सुद्धा कधीच कोणत्या गोष्टीसाठी कोणाला नाही म्हणाले नाही. कोणी जर त्यांना 2 रुपये मागितले 200 दिल्याशिवाय गोवा नक्कीच सोडणार नाही. म्हणून माझ्या बाबापेक्षा श्रीमंत माणूस मी अद्याप तरी कधी पाहिलेला नाही. बाप हा बाप असतो, वरून नंतर पण मनातून तो आपला असतो. आणि म्हणून आई वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करत असताना एक मुलगा म्हणतो, एक आपल्या सुंदर अशा छोट्या गणितातून माझा मित्र प्राध्यापक प्रशांत मोरे आपल्या आई वडिलांसाठी खूप खूप छान लिहितो. आपण बहुतांश वेळेला ते ऐकलं असेल. मागे माझा मित्र म्हणून मी डॉक्टर दिलीप पुंडे सरांच्या माझ्या बंधूंच्या हॉस्पिटलमध्ये भीमाई व्याख्यानमालामध्ये कविता सादर करण्यासाठी प्राध्यापक मोरे सरांना मी पाचारण केलं होतं. त्यांची कविता माझ्या बाबाविषयी 2 ओळी म्हणतो. ऐका ऐका दोस्तानो, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप गारळी कोपर माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. स्वतःच दुःख मनात ठेवून इतरांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे वडील. वडील कसा असतो पुन्हा एकदा 2 ओळींमधून सांगतो याच कवितेमधून. बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार, बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार. माया हरीन काळीन पिक झपतिया फार. बाप शिवाराचा धनी, बाप शिवाराचा धनी, माय धन्याची किरारी. माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. म्हणून खरंच आयुष्यामध्ये कोणी काहीही करा, किमान आपल्या आई वडिलाला निश्चित सांभाळा. एखादा देव नाही केला तरी चालेल, पाया नाही पडला तरी चालेल, पण या जागरणाच्या निमित्तानं सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो. केवळ आपण आपल्या आई वडिलांना सांभाळा. म्हणून आयुष्यामध्ये बापाची संपत्ती नाही तर त्यांची सावली मोठी असते. माझे बाबा मला नेहमी एक गोष्ट सांगतात, आवर्जून सांगतात, फक्त माझी नीतिमत्ता साथ ठेव. नीतिमत्ता साफ असावी, तुला कधीच कमी पडणार नाही. माणसं जोडण्याची कला तुझ्याकडे असावी, नाती टिकवण्याची कला तुझ्याकडे असावी, माणुसकी जपण्याची कला तुझ्याकडे असावी. आणि आपण म्हणतो जुनं सोडा नवं धरा, अशा प्रकारे काळानुसार परिवर्तन करण्याचं सामर्थ्य, परिवर्तन करण्याची कला, परिवर्तन करण्याचे कौशल्य हे आपल्यामध्ये असावं हे मी निश्चित माझ्या बाबाकडून शिकल्या गेलेलं आहे. माझं खूप रटाळ वाटते, सगळ्याला तुमचा डान्स आवडालाय, त्याच्यामुळं मला वाटतंय की आपण जे झालंय ते बरं झालंय, थोडक्यामध्ये आपण आठवून घ्यावं. होय वाघेव?
मला रात्र काढावं लागल वाघ्यांसाठी. पुन्हा एकदा 2 मिनिटं वेळ घेतो. खरंच आई वडिलांविषयी खूप जपणारा एक प्रामाणिक मुलगा आहे मी. वडिलांविषयी खूप बोललो. आईला रागील सगळं बापानच केलं काय, तुझं माईनं काय केलं नाही काय, असंही होऊ शकते. त्याच्यामुळं आईसाठी पुन्हा 2 ओळी वाघे म्हणाले म्हणून पुन्हा एका छोट्या कवितेच्या माध्यमातून. जात्यामध्ये दाणे नाहीत तरीही माय ओढायची. जात्यामध्ये दाणे नाहीत तरीही माय ओढायची. डोळ्यामध्ये अश्रू नाहीत तरीही माय रडायची. तरीही माय रडायची. खर तर ही कविता घेण्याचा तास पूर्वीच्या काळी जात्यामध्ये जर काही घरी नसतं, लोक काय म्हणतात की याच्या घरी खाला नाही म्हणून ती माय आपली जात फिरवत होती. हा काळ खूप जुना काळ होता. म्हणून मी थोडस जुन्या काळामध्ये गेलो. काही जणांना आवडला असेल, काही जणांना नसेल. आताचा काळ बदललाय. आता काय होणार आहे हे पुढच्या कवितेत सांगतो. आता मागायला सांगतो. आता मागायला सांगतो, त्यानंतर वाघ्याला संधी दिली तर पुढचं सांगतो. आताचं लेकरू कसं करायलंय हे सांगतो. आता पहिलं सांगाल फक्त मायबापाचं सांगालो मी, बाकी काहीच नाही. लोकांच्या राही मजाच सांगालो. म्हणून पुन्हा एकदा जात्यामध्ये दाणे नाही तरीही माय ओढायची. डोळ्यामध्ये अश्रू नाही तरीही माय रडायची. तरी आईला काय वाटतं माहिती काय, शिकवणी सौरवणी मोठा हो बापा मोठा हो. ज्ञानाच्या मंदिरी तू पायरीचा गोटा हो. माझं काळ्या शार पाठीवरती अक्षर रेषा ओढायची. डोळ्यामध्ये अश्रू नाही तरीही माय रडायची. तरीही माय रडायची. आपण पूर्वी पावसाच्या पानावर खायचं. आपल्याकडं ताट नव्हते, पिल्ट नव्हते. आता खूप काही आलं प्लास्टिक मध्ये. आजच खाल्लं आपण, बरोबर आहे ना. म्हणून यासाठी एक 2 ओळी ठेवतो. हातावरी आणणे हे पानावरी खाणे हे. 4 तोंड उघड्यावर जिद हे. अंगात तिच्या त्राणही नाही तरीही माय माझी. अंगात तिच्या त्राणही नाही तरीही माळव विकायची. डोळ्यामध्ये अश्रू नाही तरीही माय रडायची. तरीही माय रडायची. म्हणून माझ्या आईसाठी या 2 ओळी ठेवल्या. खरंच खूप हाल अपेक्षामध्ये माझ्या आई बाबांनी जीवन जगले. कदाचित मला माहित नाही, पण माझ्या टाळाला तेल सुद्धा कदाचित मिळालं नाही. या परिस्थितीमध्ये माझ्या आई वडिलांनी माझा सांभाळ करून मला आज इथपर्यंत आणलंय. म्हणून मी या ठिकाणी आपला 2 मिनिटं वेळ घेतला. आणि परत शेवटी जाताना मी आपल्याला सांगू इच्छितो की खरंच बाबा मला तुमच्या नावाला ओळखतात. यापेक्षा मला अजून श्रीमंती काहीच पाहिजे नाही. मंडळीमधल्या आपण
प्रतिवर्षी पंढरपूरला जातो. पंढरीमधील विठुराई नवसाला पावतात हेही मला माहित नाही, कारण माझ्या घरीच माझे विठुराई आहेत आणि हेच माझी पुण्य आहे. आणि या माझ्या विठुराईला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरसाठी प्रार्थना करतो. आणि यांचा परत एकदा अमृत महोत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण निश्चितपणे साजरा करूया हे बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. माझ्याची परवानगी माझ्यासाठी